चला नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचा फेब्रुवारीचा हप्ता या संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। अजूनही लाडक्या बहिणीच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाहीयेत। कधीपर्यंत जमा होणार आहेत सविस्तर संपूर्ण अधिकृतपणे अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजना संभाव्य तारीख तुमची या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्या संदर्भामध्ये आलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनलला नवीन आहेत पण अजूनही चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून द्या। ओके, बघा, लाडकी बहीण योजना फेब्रुवारीचे 1500 रुपये कधी येणार आहेत हा प्रश्न अनेक महिलांना आहे। त्यासोबत कोणत्या महिलांना येणार आहे इथं सुद्धा अनेक महिलांना तर लाखो महिला अपात्र ठरल्या जाणार आहेत, त्यांना पैसे येणार नाहीत। मग कुठल्या महिला आहेत, पैसे कधीपर्यंत जमा होणार सगळी माहिती आपण बघूया। ओके, इथे जर पाहिलं असेल तुम्ही फेब्रुवारी महिना दिलेला आहे, फेब्रुवारी महिना दिसतोय टोटल, तर साधारणतः 8 फेब्रुवारी जी तारीख होती, सॉरी फेब्रुवारी महिना 8 मार्च, फेब्रुवारी महिन्याचे पैसे तुम्हाला येणार होते 8 मार्च पर्यंत। 8 मार्च हा होता जागतिक महिला दिवस, परंतु या जागतिक महिला दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत, पैशाचं वितरण त्या ठिकाणी झालेलं नाही। म्हणजे संभाव्य तारीख तुमची 8 मार्च होती, आले नाहीये, कारण मागच्या महिन्यात सरकारने जो काय GR काढला होता त्या GR मध्ये सरकारने दिलं होतं की 10 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीचा जो काय हप्ता आहे त्याचं वितरण करावं, परंतु सध्याच्या अधिवेशन सुरू आहे त्याच्यामुळे शक्यता बघूया आपण तुमचा जो काय फेब्रुवारी महिन्याचा राहिलेला हप्ता आहे तो काही महिला आहेत ज्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही। आता तुम्ही जर पाहिलं असेल जानेवारी पासून वाढलेली प्रतीक्षा आणि महिलांची निराशा, कारण जानेवारी महिन्यापासून हप्ता पुढच्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत जर पाहिलं असेल जानेवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी तुम्हाला मिळालेला आहे। मग फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता कधी मिळणार आहे तर बघा इथं फुली दाखवली, जानेवारीचा हप्ता लांब पडला होता, म्हणजे 25 तारखेच्या नंतर तुम्हाला तुमच्या खात्यात आला। त्यानंतर फेब्रुवारीचे पैसे अद्याप खात्यात जमा झालेले नाहीये। काही जणांचं म्हणणं आहे पैसे जमा झाले, कुठल्याही महिलांना हा फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला नाही, लक्षात ठेवा। कधीपर्यंत येणार आहे ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ घेतलेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओला नवीन आहे सबस्क्राइब करा, सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा आणि लाईक करत तुम्ही तर नक्की लाईक सुद्धा करून द्या। ओके, बघा, पैशाच्या प्रतीक्षेमुळे निराशा, पण आता नवी संभाव्य तारीख त्या ठिकाणी समोर आलेली आहे लाडक्या बहिणीचे पैसे वितरणा संदर्भामध्ये। आता इथं तुम्हाला काय इमेज दिली बघा, 8 मार्चची निराशा आणि पैशाची नवी संभाव्य तारीख। 8 मार्च हा जागतिक महिला दिवस होतो, त्यामुळे शक्यता होती की सरकार लाडक्या बहिणीला फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता देईल आणि मार्च महिन्याचा सुद्धा देईल की 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित करेल, परंतु सरकारने दिलेले नाहीत, 1500 जमा नाही झाले। आता बघा इकडे जर तुम्हाला इमेज दिली 8 मार्च, 8 मार्च महिला दिन रोजी पैसे येण्याची शक्यता होती परंतु जमा झालेले नाही। मग सध्याच्याला जर पाहिलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी दाखवली इमेज आणि सध्या सुरू असलेलं अधिवेशन सुरू आहे 8 दिवस, अधिवेशन संपल्यानंतर 8 दिवसात लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे। आता तुम्हाला कळालंय की अधिवेशन संपल्याच्या नंतर 8 दिवसात पैसे मिळतील, परंतु कोणाला मिळणार आहेत ते सुद्धा महत्वाचं आहे, कारण ते पाहणं गरजेचं आहे। पैसे आलेत परंतु कोणकोणत्या महिलांना येणार, महत्वाची अट आहे, लाखो नावे या योजनेतून वगळलेले आहे। एकूण लाभार्थी लाखो नावे वगळण्यात आलेले आहेत, फक्त ई-KYC प्रक्रिया पूर्ण असलेल्या महिला आणि ती सुद्धा नुसती पूर्ण नाही तर यशस्वीरित्या योग्य पर्यायासह ज्या महिलांनी ती ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशाच महिलांना पैशाचं वितरण झालेलं आहे। याच पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, ज्यांनी फेर ई-KYC केलेली आहे, म्हणजे ज्यांची सुरुवातीला ई-KYC करताना दोन्ही ठिकाणी यस या प्रकारचे ऑप्शन आले होते आणि मग त्या महिलांनी ई-KYC प्रक्रिया केली, सक्सेस मेसेज सुद्धा आला, स्क्रीनवर सुद्धा दाखवलं की ई-KYC प्रक्रिया यशस्वी सक्सेस झालेली आहे। त्यानंतर ती महिला बाल कल्याण खात्याकडे गेली आणि मग अप्रूव्ह झाली। त्यानंतर मग त्या महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत, जानेवारीचे किती 1500, परंतु राहिलेले मागचे नोव्हेंबर महिना असेल किंवा डिसेंबर महिना असेल त्याचे पैसे जमा झालेले नव्हते। मग या महिलांना आता जानेवारी जमा झाले तर फेब्रुवारीचे सुद्धा पैसे त्या महिलांच्या खात्यात 1500 रुपये येणार आहे। ज्या महिलांनी ई-KYC केल्यानंतर दोन्ही ठिकाणी नो ऑप्शन केलेले आहेत या महिलांना पैसे आलेले आहेत।
काही महिला अशा होत्या ज्यांना ई-केवायसी प्रक्रिया केलेलीच नाहीये, परंतु त्या महिलांचा आता आधार क्रमांक टाकला तर तिथं कुठल्याही प्रकारे पुढची प्रोसेस होत नाहीये. सरकारने त्या संदर्भात सुद्धा नव्याने अपडेट करावे. आता बघा ही स्थिती तुम्हाला दिलेली आहे. तुमची ई-केवायसी स्टेटस आणि मिळणारा लाभ. आता हे स्टेटस पाहिजे तर तुम्हाला पैसे नाही. कसं? ई-केवायसी प्रक्रिया आणि पात्र लाभार्थी दिले, पैशाची स्थिती दिले, त्वरित हप्ता जमा होणार आहे आणि इकडं मिळणारी रक्कम म्हणजे फेब्रुवारी महिना 1500 रुपये आणि पुढील हप्ते तुम्हाला येत राहणार आहे. कोणाला? ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे आणि त्या ई-केवायसी मुळे त्यांना पात्र केलेले आहे. नंतर इकडे 2 नंबरचा मुद्दा दिलाय बघा. सध्याची स्थिती ई-केवायसी त्रुटी दुरुस्ती बाकी आहे. ज्यांची त्रुटी बाकी आहे त्यांनी दोन्ही ठिकाणी नोंद करा. हप्ता जमा होण्यास उशीर होणार आहे. लवकर ई-केवायसी राहिली असेल त्यांनी करा. दोन्ही ठिकाणी नोंद करा. पैसे दुरुस्तीनंतर सर्व तुमचे लखडलेले जे काही पैसे असतील ते एकत्रितपणे तुमच्या खात्यात येतील. आता 3 नंबरचं बघा इकडे. यादीतूनच तुम्हाला वगळून टाकलेलं आहे किंवा तुम्ही ई-केवायसी प्रक्रियाच केलेली नव्हती. बघा, ज्या महिला परमनंटली अपात्र झाल्या किंवा ज्या महिलांनी जी काही सुरुवातीची सरकारची 31 डिसेंबर तारीख होती तेव्हा ई-केवायसी केली नाहीये आणि या सगळ्याच महिला काय केलेल्या आहेत? यादीतून वगळलेल्या आहेत. मग त्यांना पैशाची स्थिती काय दिली? डायरेक्ट त्यांना अपात्र केलेलं आहे आणि पैसे येणारे का त्यांना? तर पैसे 0 दाखवलेलं आहे या महिलांचा. आता पुढचं रेशन कार्ड संदर्भात सुद्धा महत्त्वाचे अपडेट आणि ती पुढच्या आपण व्हिडिओमध्ये घेऊ. तुमचं रेशन कार्ड पिवळ्या रंगाचं असेल किंवा केशरी रंगाचं, त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे. आता बघा इकडं ई-केवायसी प्रलंबित असल्यास पैशाचे काय होणार आहे? तुमची इथं बघा निळ्या हिरव्याच्यात दिलंय आणि टिक मार्क केलेली आहे. म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण ज्यांची झालेली आहे त्यांना इकडे बाण दाखवले, बँक दाखवले आणि इथं दाखवलंय पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार. इकडं ई-केवायसी प्रक्रिया दुरुस्ती बाकी आहे. केली होती परंतु ती एस पर्याय केले होते, अपात्र केले. आता दुरुस्ती करायची अजून केलेली नाहीये किंवा दुरुस्ती झालेली आहे परंतु अजून पुढे जाऊन अप्रूव्हल त्यांची दुरुस्ती झालेली नाहीये. मग अशा महिलांना रखडलेले हप्ते, पेंडिंग जे काय तुमचे पैसे आहेत, हप्ते आहेत, ते पैसे बुडणार नाहीत. पण केवायसी दुरुस्ती झाल्याच्या नंतरच सर्व पैसे एकत्रित महिलांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ जर पाहत असाल तर शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे, तो सुद्धा जॉईन करायला लिंक ऑलरेडी दिलेली आहे. पुढचं आता सगळ्यात महत्त्वाचं, तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी आजच हे तपासा तुमचं नाव वगळलेल्या यादीत नाही ना याची खात्री करून घ्यायची. तुमचं बँक खातं आणि आधार कार्ड लिंक म्हणजे ई-केवायसी असल्याची पडताळणी करा. त्रुटी असल्यास लगेच त्या ठिकाणी दुरुस्ती करा. अधिवेशन संपल्यानंतर 8 दिवसाची प्रतीक्षा करा. तुमच्या खात्यात पात्र महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे नक्की मिळतील. आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा. ज्या महिलांना पैसे आले नसतील, ज्या महिलांनी ई-केवायसी केली नसेल, का बरं आले नाही त्याची कारण सुद्धा तुम्हाला सांगितलं. त्यामुळे सगळ्या महिलांपर्यंत शेअर. अनेक महिला त्यांचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतात, ओळखीचे असतात, सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला नवीन आहेत, अजून आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब करून द्या. त्याचे बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि एक लाईक करून द्या. ठीक आहे, थांबतो.